विकसित भारत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आजचा भारत झपाट्यानं काम करत असून यामध्ये रिफॉर्म एक्सप्रेसची मोठी भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद या गुजरात सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचं आज राजकोट इथं उद्घाटन करताना ते बोलत होते। सुधारणांची ही रिफॉर्म एक्सप्रेस आता थांबणार नाही असंही ते म्हणाले। उद्योग क्षेत्रासाठी सज्ज मनुष्यबळ, वस्तू आणि सेवा कर, माहिती तंत्रज्ञान, विमा, कामगार आणि अणुऊर्जा क्षेत्रातल्या अद्ययावत सुधारणांमुळे भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले। अभूतपूर्व अशा जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारतात स्थैर्य दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। जो आंकड़े आ रहे हैं उससे ये साफ है कि भारत से दुनिया की उम्मीदें लगातार बढ़ रही है। भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग लार्ज इकोनॉमी है। इन्फ्लेशन काबू में है। एग्रीकल्चर प्रोडक्शन में भारत नए रिकॉर्ड बना रहा है। भारत मिल्क प्रोडक्शन में नंबर 1 है। जेनेरिक मेडिसिन प्रोडक्शन में मामले में भारत नंबर 1 है। दुनिया में जो देश सबसे ज्यादा वैक्सीन बनाता है वो देश का नाम भारत है। साथियों, भारत की ग्रोथ से जुड़ी फैक्ट रिफॉर्म, परफॉर्म एंड ट्रांसफॉर्म के मंत्र की उस मंत्र की सक्सेस स्टोरी है। देशाच्या प्रगतीत गुजरातची महत्त्वाची भूमिका राहिल्याचं सांगून उद्योजकांनी भारतात आणि सौराष्ट्र आणि कच्छमध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन करत त्यासाठी हाच योग्य काळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले। सौराष्ट्र कच्छ हा विभाग उत्पादनाचं आणि हरित विकासाचं महत्त्वाचं केंद्र म्हणून पुढे आलं आहे। कच्छमध्ये जगातलं मोठं 30 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा पार्क विकसित करण्यात येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। हरित ऊर्जा, जहाज बांधणी, नील अर्थव्यवस्था आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होणार आहे। जपान, दक्षिण कोरिया, रवांडा आणि युक्रेन हे या परिषदेसाठी भागीदार देश आहेत।